काय झालं? शांत व्हा. शांत व्हा. चिडू नका. शांत शांत व्हा. होईल बरं. कळलं मला. होईल बरं. शांत व्हा. असं काय झालं? शांत व्हा. शांत 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 तुम्ही अहो असं चिडून कसं चालेल? शांततेने घ्यावं. पॅरालिसिस झालेल्या पेशंटसाठी हे बरं नव्हे. लवकर बरं व्हायचंय ना, शांततेने घ्यावं. टेक केअर. कसं वाटतंय? सीमा सीमा तुम्ही त्रास करून घेऊ नका. काय झालं बाबा? आई काय झालं? मला बाहेर जायला सांगते. का बाबा? ठीक आहे, नाही रडणार. आई आई तुम्ही असं करा, तुम्ही घरी जाऊन आराम करता, मी थांबते इथे. हा काळजी घ्या. नाही लक्ष काय देऊ नकोस. अरे या कपड्यामध्ये ना तू तिचा ड्रायव्हर वाटतोय. ड्रायव्हर. माझा विश्वास आहे सगळं व्यवस्थित होईल. काय काय पल्लू? खरं ना हे? खरं? अरे मग मारून टाका मला. मारून टाका. मारून टाका. म्हणजे एकदा तुम्ही सुद्धा. चला ज्यूस घ्या पटापटा. पटापटा ज्यूस घ्या. काय चाललंय एवढं कॉन्सन्ट्रेशन ना? आणि तुला बुक कोणी आणून दिलं? भूषणने आणून दिलं. अरे वा वा वा, छान छान छान. वा
काय रे, हे चित्र कोणाचं आहे? अरविंद महाजन. अरविंद महाजन, अरविंद महाजनचं चित्र आहे. हा हा हा. अरे पण त्याचं काय? बाबा तू शांत हो. नाही बाबा शांत, बाबा शांत हो तू. बाबा शांत हो तू. बाबा शांत हो. बाबा शांत हो. बाबा तू शांत हो. अरे हो 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 बाबा शांत हो. शांत हो. शांत हो तू. शांत हो. बाबा आता याची गरज नाहीये. तू आधी पूर्णपणे बरा हो. मग आपण बघू कोणाला हाणायचं, कोणाला मारायचं. तू आधी बरा हो. तू ज्यूस घेतोस का? हे घे ज्यूस घे. आपण नंतर आपण हो 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 बाबा, हो बाबा ज्यूस घेतो. सावकाश 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 सावकाश. ए पल्लू, फर्स्ट क्लास चहा कर ना. आई तुझा मन्ना प्रधान म्हणजे त्याला हॉस्पिटलमध्ये सांभाळणं कठीण आहे. अरे त्यांची तब्येत कशी आहे सांगायचं सोडून हे काय सांगतोयस मला? सांगतो गो बाई. तू बसली काय? पटकन चहा घेऊन ये ना. अरे हो पण मला अगं तुझ्याकरता सेपरेट टेप नंतर लावतो. बस ठीक आहे, आणि ते तयारच आहे. आई ग. बोल, कशी आहे तब्येत बाबांची? काळजी करायचं काही कारण नाहीये. त्याला जरा बोलताना त्रास होतोय, पण त्याच्या अंगातली मस्ती काही कमी झालेली नाहीये. अरे काय बोलतेस तू? हे एवढा धडधाकट माणूस, अंगात ताप असला तरी कधी कामाला जायचं त्यांनी सोडलं नव्हतं. काय वेळ आली रे त्याच्यावर? अरे आई, अगं आई, ज्याच्याकरता तू डोळ्यात पाणी आणतेस ना, तो तिकडे मारामारीच्या गोष्टी करतोय. अरविंद महाजनच्या 42 पिढ्यांचा उद्धार करून झाला. अरे आता तू म्हणतोय त्यांना नीट बोलता येत नाहीये, आणि आता माझ्या मते त्याला सरळ बोलण्याचा त्रास होत असावा, कारण शिव्या देताना त्याची जीभ व्यवस्थित चालते. आणि तू चेष्टा करू नकोस रे. अरे ते सगळा मनस्ताप बाहेर काढतायत, स्वतःलाच समजावतायत आपल्याला काहीही झालेलं नाही, आपण धडधाकट आहोत. मला कळत नाही. अगं मला काही आनंद होत नाही या गोष्टीचा, पण आपली अवस्था काय, आपण मारामारीच्या गोष्टी काय करतोय. हा म्हणजे स्वतःला टार्झनचा बाप समजतो, अख्खं हॉस्पिटल डोक्यावरती घेतो, थरथराट करतो. पण मला एक मिनिट, माझं बोलणं संपलेलं नाहीये पल्लू. त्याच्या अशा अवस्थेला मी जबाबदार आहे. माझा तोल गेला नसता, मी पैशाच्या नादाला लागलो नसतो तर त्याची अशी अवस्था झाली नसती. माझंच कुठेतरी चुकलं. किरण, किरण प्लीज सावर स्वतःला, प्लीज प्लीज रडू नकोस. चल तू फ्रेश हो पटकन. हा, तू झोपणार आहेस का आधी? डॉक्टर म्हणाले काळजी करण्याचं काही कारण नाही. बाबा पूर्ववत बोलायला लागेल. त्याला फक्त सतत बोलतं ठेवणं आवश्यक आहे. आणि हो, बाबा घरी आल्यावरती जर त्याला राग आला तर आपण मनातल्या मनात 100 नाही 1000 मोजायचे. अरे पण तू त्यांच्या समोर त्या अरविंद महाजनचा विषयच कशाला काढला? नाही काढला ग, पण तो महाजन त्याच्या डोक्यातूनच जात नाहीये. तो जो महाजन समोर दिसला ना तर तो बोंबाबोंब नाही करणार, त्याचे हातपाय तोडणार, त्याला खाटेवर टांगणार आणि मग डिस्चार्ज देणार. त्याला कसा आवरणार आहे? किरण तू एक काम कर, तू निशांतला फोन कर आणि त्याला म्हणा प्लीज आत्ता बाबांना भेटायला येऊ नकोस. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा चिडचिड करायची कमी कर. हा, किती चिडचिड करतोयस तू? तुम्हा प्रधान मंडळींना ना आपण चिडचिड करतो याचा अभिमानच वाटतो. तुला कळतंय का मी काय म्हणते ते? तू जास्त शहाणपणा करू नकोस.
आई बघितलं ना कसा राग येतो आम्हाला एवढूशा गोष्टीवरनं. सॉरी, आज रजेचा दिवस असूनही मी आपल्याला ऑफिसमध्ये या म्हणून सांगितलं. म्हणजे तसंच अर्जंट काम आहे माझं. मॅडम प्लीज, अहो बोलावणं हा आपला अधिकार आहे, येणं ही आमची ड्युटी आहे. आणि शिवाय 24 तास आपण ऑन ड्युटीच असतो नाही का? हो, पण म्हणूनच आपल्याला विश्रांतीची गरज असते. आपण कुठल्याही पोस्टवर असलो आणि उद्या रजा आहे असं आपल्याला कळलं की संध्याकाळपासूनच आपण रजेचा वेध घेत राहतो नाही का? आणि मग आपल्या घरच्यांबरोबर प्लॅनिंग करत बसतो उद्या काय करायचं. आणि मग अचानक आपला बॉस आपल्याला सांगतो की माझं जरा अर्जंट काम आहे, 2 तास तरी ऑफिसमध्ये येऊन जा. काय करणार? बॉस आपल्याला विनंती वजा आदेशच देत असतो, त्यामुळे आपण येतोच. घरच्यांची नाराजी पत्करून आपण बॉस समोर मोठ्या मनाने पण खोट्या खोट्या उत्साहाने जाऊन बसतोच नाही का? बरं, काय महत्वाचं काम काढलं? 1 मिनिट. रामचंद्र, 2 चहा पाठवून दे. थँक्यू. आता रामचंद्र हाही मनात म्हणत असेल की मी जवळ राहतो म्हणून काय झालं, पण आज माझ्या रजेचा दिवस आहे, मॅडमना बघवत नाही. आदित्य साहेब कसे? मॅडम होईल, तुमची सवय होईल सगळ्यांना. तुम्हाला एक सांगू का मॅडम, हे जे नोकरी करणारे कर्मचारी असतात ना, त्यांना आपल्या बॉसच्या मूड प्रमाणे वागण्याची कला अगदी जन्मजात अवगत असते आणि ते स्वतःला असे छान ट्यून करून घेतात. हो, पण हे तुमच्या कर्णिक मॅडमना पसंत नाही, मान्य नाही. त्यांना असं वाटतं की मी त्यांच्या तालावर नाचायला हवं. मी इथे आल्यामुळे त्यांचा डामडौल, रुबाब, वर्चस्व सगळं कमी झालंय. असतो स्वभाव एकेकाचा. काही ना लवकर नाही कळत किंवा कळतं पण वळत नाही, जुना पीळ सुटत नाही म्हणतात ना, त्यातलंय. तुमचं आणि त्यांचं चांगलं जमतं. ते जमतं कुठलं, मी जमवतो. हो. काय माझा स्वभाव तसा फार आग्रही नाहीये. हो, पण तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याशी जमवून घेता, गोड गोड बोलून आपली कामं साधता नाही का? त्यांच्याबरोबर वागणं फार कठीण आहे बरं का, तेवढं सोपं नाही वाटतं तसं. म्हणजे फार पेशन्स लागतो माणसाला, फार विचित्र बाई आहे ती. खरं सांगू का, मला नाही वाटत तुमचं आणि त्यांचं जमेलच, टू बी फ्रँक. त्यांची ट्रान्सफर करा, मला त्यांच्याशी जमवून घ्यायचं नाही. ऑन अर्जंट बेसिस, तात्काळ व्हायला पाहिजे. मी तुमच्याशी बोलतेय. नाही, मी ऐकतोय मॅडम, पण जरा शॉक बसलाय. मॅडम तुम्ही इतक्या टोकाची भूमिका घ्याल असं वाटलं नव्हतं. या कर्णिकबाईंचे सचिवालयामध्ये गॉडफादर आहेत मॅडम. या ट्रान्सफरचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. मला कल्पना आहे काय आहे. एकदा का मी मैदानात उतरायचं ठरवलं ना की मी संपूर्ण तयारीनिशी उतरते. बरं, ते जाऊ दे. मी शिक्षण समितीचे अध्यक्ष होते ना, तेव्हा माझ्याबरोबर माझे सचिव चांदेकर होते. त्यांना मी इथे घेऊन येणार आहे. तेव्हा तुम्ही उद्याच्या उद्या कर्णिक मॅडम आणि चांदेकर या दोघांचे ऑर्डर्स काढा आणि ते ताबडतोब अंमलात आणा. उद्या मला इथे आल्यावर कर्णिक मॅडम अजिबात दिसता कामा नाहीत. कळलं? कर्णिक मॅडमची ऑर्डर त्यांच्या घरीच पाठवून द्या. नाही म्हणजे त्यांना धक्का बसायला नको ना अचानक. तुम्ही घाबरू नका. अहो, काही झालं तर. मला काही फरक पडत नाही मॅडम, पण खरं सांगू का मॅडम, मला असं वाटतं की कर्णिकबाईंना आणखी एक संधी द्यावी. तुम्हाला काही फरक पडत नाही ना? अहो, मग मी सांगते तसं करा ना. बघूया ना काय होतंय ते. नाही, एका क्षुल्लक कारकुनापायी जर व्हीसी बदलायचं असेल तर बदलू दे. बघूया ना काय होतंय ते पुढे. तेव्हा तुम्ही ताबडतोब त्यांच्या ऑर्डर्स घरी पाठवून द्या. ओके. बॉस इज ऑलवेज राईट, हे आमचे संस्कार आहेत. आपण निघालात तरी चालेल मॅडम. हे सगळं उरकून मी सह्या घ्यायला घरीच येतो. नाही, कशाला, मी थांबते ना इथे. तुम्ही ताबडतोब टाईप करून घ्या, मी लगेच सही करून देते तुम्हाला. नाही, कर्णिक मॅडमची जी ऑर्डर आहे ना, ती आपण रामचंद्र बरोबर घरी पाठवून द्या त्यांच्या. आणि तुम्ही तुमच्या घरी जा. नाही, कर्णिक मॅडमच्या घरी जाऊ नका. आणि जर कर्णिक मॅडमचा तुमच्या घरी फोन आलाच ना, तर त्यांना माझ्या घरी फोन करायला सांगा. मी बघेन काय करायचं ते. ठीक आहे? या आता. आपण असे पहिल्यांदाच भेटतोय ना? असं म्हणजे दोघीच, निशांत शिवाय. आज सकाळी तुझा फोन आला, भेटायचा म्हणालीस. आश्चर्यच वाटलं.
इनफॅक्ट तिथे येईपर्यंत यावं की येऊ नये असं तयात मयात चाललं होतं. पण खरंच मला खूप बरं वाटलं तू आलीस म्हणून. का बोलवलं होतंस? बिकॉज यू आर अ पोएट. आणि निशांतने मला तुझ्या कवितांविषयी खूप काही सांगितलं होतं. अगं पण माझ्या कविता मराठीत आहेत. आय मीन ज्यांची मराठी मातृभाषा आहे त्यांना सुद्धा कविता समजणं जरा जड जाते. आणि त्यातून पोएट वगैरे म्हणण्यात की मी काही मोठी नाही. माझी आपली या क्षेत्रात धडपड चालली. एक मिनिट, हे सगळं तुझ्या डोक्यावरून चाललंय का? बरं जाऊ दे, राहू देत. कम टू द पॉइंट. का बोलवलं होतंस? अनु, यू आर व्हेरी शार्प. सिरियसली. आणि तुला इथे बोलवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे निशांत महाजन. राईट. तुझी आणि त्याची खूप जुनी मैत्री आहे ना? कॉलेज पासूनची. नुसती मैत्रीच आहे की तुला काय वाटतं? वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो अनु. आणि म्हणूनच मी तुला इथे बोलवलंय. निशांशी बोललीस? म्हणजे माझ्याबद्दल? बोलले तर नुसतं भांडण होईल. उत्तर मिळणार ते नाहीच, पण शिवाय 2-3 दिवस बोलणं बंद ते बंदच. या सगळ्याची आता सवय झाली आहे मला. त्याचं कौतुक नाही वाटत. नाव इट्स ऑल पार्ट ऑफ द गेम. सरळ सांग ना की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. एकाचा असून काय फायदा? दोघांना तसं वाटलं तर काहीतरी होईल ना. म्हणून आधी त्याच्याशी बोल. तू बोललीस? कधी गरजच वाटली नाही. का? का म्हणजे हे बघ रेश्मा, तुला जसं त्याच्याशी लग्न करावं असं वाटतं ना, तसं मुळात मला मनापासून वाटत नाही. खरं तर तुला त्याच्याशी लग्नाची घाई आहे हेही मला माहिती. पण तरीही मुळात तुला सुद्धा त्याच्याशी लग्न करायचं, पण तू ते कबूल करत नाहीयेस. हे बघ रेश्मा, मला त्याच्याशी लग्न करायला आवडेल, पण आता पण कशाला? पण तसं निशांतला वाटायला हवं. कुणाशी लग्न करायचं हा निर्णय निशांत घेईल, मी त्याला विचारणार नाही. आणि इनफॅक्ट माझा तुलाही एक सल्ला आहे जो माझ्या ताईने मला दिला होता. लोक सल्ला देणारच ग, पण शेवटी आपलं मन काय सांगतं ना हे महत्वाचं. हे बघ रेश्मा, ताई म्हणजे लोक नव्हे. तू स्वतःला या गोष्टीचा त्रास करून घेऊ नकोस. तू की रेश्मा हा निशांचा डायलेमा आहे, तो त्याचा त्याला सॉल्व्ह करू दे. उगाच त्याला इमोशनली ब्लॅकमेल वगैरे करू नकोस. तो जो काही निर्णय घेईल तो स्पोर्टिंगली ऍक्सेप्ट कर. इति माझी ताई. त्यामुळे माझ्या पुरता मी प्रश्न सोडवलेला आहे. एनी कॉमेंट्स? हे बघा ना, मी एका यशस्वी व्यापाऱ्याची मुलगी आहे. त्याग, सॅक्रिफाईस हे सगळं मला समजत नाही आणि आवडत तर अजिबात नाही. नुसता धंदाच काय ग, पण दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत घाटा मला अजिबात चालत नाही. माझ्या सगळ्या स्टेप्स ह्या कॅल्क्युलेटेड असतात. माइंड वेल, मी अशी सहजासहजी हार मानणाऱ्यातली नाहीये आणि मैदान सोडून तर मुळीच जाणार नाहीये. आणि तू जी काय मेहरबानी वगैरे करतेस ना ती तर अजिबात करू नकोस. स्टिल यू कॅन फाईट. वेडी आहेस तू. तुझं आणि माझं अपब्रिंगिंगच वेगळं. संस्कार म्हणजे काय माहितीये तुला? प्रेमात हे असले लढाई, मैदान वगैरे शब्द आमच्या डिक्शनरीत येत नाहीत. कळलं? गुड बाय आणि हो, बेस्ट ऑफ लक.